ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। तरुणांना कर्तव्य व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन करता मात्र मुंबईमधील गोरेगावमध्ये घटना जी समोर आलेली आहे अति ड्रग्सच्या सेवनाने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। मला वाटतं दुर्दैव आहे आजची तरुण पिढी। खरं म्हणजे जगामध्ये आपला देश सगळ्यात तरुण आहे। 18 ते 25 तरुण हे आपल्या देशामध्ये जगात सगळ्यात जास्त आहेत। 140 कोटी लोकसंख्या असलेला आपला देश आहे आणि त्या तरुणांची संख्या मोठी आहे। पण काही प्रमाणामध्ये आपण बघतोय तरुण हा व्यसनाकडे वळत चाललेला आहे। दारूची दुकानं बघा, MD बघा, कुठले तरी ड्रग बघा, तंबाखू गुटखा याकडे तरुण वर्ग वळत चाललेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की तरुणाई उगाच वाया जाता कामा नये। तरुण हा कसा असला पाहिजे, तरुणांनी खाल्लं पाहिजे, चांगलं पिल्लं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे। परंतु दुर्दैवाने काही तरुण आमच्याकडे या व्यसनाकडे हे वळत चाललेले आहेत। ते होता कामा नये। त्यासाठी आपण आज मी तर मागच्या भाषणातही सांगितलं, आज सकाळपासून मी 2-3 ठिकाणी भाषण सगळ्यांना मी शपथच घालणार की बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही या ज्या ठिकाणी पण करूया, आम्ही शपथ घेऊया की आम्ही आयुष्यामध्ये व्यसन करणार नाही। आणि माझ्या प्रत्येक भाषणात मी हा विषय सगळ्या ठिकाणी मांडत असतो। आणि म्हणून मला वाटतं की आपला हा देश सशक्त करायचा असेल, मजबूत करायचा असेल, आपल्याला सुपर पॉवर व्हायचं असेल तर हा देशातला तरुण हा सुदृढ असला पाहिजे, तो व्यसनमुक्त असला पाहिजे। आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशी माझी आजच्या या भीमजयंतीच्या निमित्तानेसुद्धा विनंती आहे। ड्रग्सचे 2 विद्यार्थी मृत्यू झालेले आहेत। एकंदरीतच या घटनेमध्ये आता राज्य सरकार कशा पद्धतीने ड्रग्सबाबतचे आहे या ठिकाणी कारवाई करणार। तसेच मला वाटतं पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। माननीय मुख्यमंत्रीसुद्धा याविषयी सारखे बोलत असतात तरी काही मंडळी चोरून लपून धंदा करतायत। मला वाटतं या सगळ्या ड्रग्सचा बिमोड झाला पाहिजे, अगदी मुळापासून सगळे नष्ट झालं पाहिजे। अन्यथा आजची तरुण पिढी या व्यसनाकडे वळत चालली असेल तर मला वाटतं हे आपलं दुर्दैव आहे। आणि म्हणून पोलीस प्रशासनाने सुद्धा या बाबतीमध्ये अधिकाधिक काळजी घेतली पाहिजे। हे सगळे MD आहे, ड्रग्ज आहे, आपल्याकडे तंबाखूवर बंदी आहे, टोबॅकोवर, तरीसुद्धा या ठिकाणी ते माणिकचंद, गोवा, विमल, कमल, सुमन काय ते काही प्रमाणामध्ये विकलं जातं आहे। मला या निमित्ताने आज विनंती आहे, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या ठिकाणी बोलणार आहे, पण याचा आग्रह जास्तीत जास्त अजून मुख्यमंत्र्यांचा असतो की बाबा या बाबतीमध्ये कुठेही व्यसन किंवा हे जे ड्रग्ज आहेत याचा बिमोड झाला पाहिजे। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयसुद्धा अतिशय पॉझिटिव्ह आहेत, आमचं सरकार पॉझिटिव्ह आहे। निश्चित पुढच्या काळामध्ये येणाऱ्या या संदर्भामध्ये आम्ही अधिक काळजी घेऊ। त्र्यंबकेश्वरचे ट्रस्टी पुरुषोत्तम खेडकर यांना अटक केलेली आहे। एकंदरीतच VIP दर्शन प्रकरणाचा भ्रष्टाचार जो आहे तो आता ट्रस्टींवरती मला वाटतं अतिशय गंभीर विषय आहे। लोक जगभरातून त्या ठिकाणी येतात, त्र्यंबकेश्वरला येतात, देशभरातले भाविक त्या ठिकाणी येतात आणि अशा ठिकाणी ट्रस्टी जर असे काम करत असतील तर मला वाटतं अतिशय चुकीचं आहे। या संदर्भामध्ये मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, मी तिथल्या SPंशी बोललो, PIशी बोललो, पण त्यांनी मला सांगितलं की अतिशय सापळा लावून मी काम करत असलेलं होतं, त्याच्यामध्ये अगदी रंगे हात पकडले गेलेले आहेत। मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे, कालच त्यांनी त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे। आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्यावर जी काही नियमानुसार कारवाई असेल ती कायदेशीर कारवाई त्यावर होईल। अंजली दमानी यांनी खरात सोबतचे जे IGचे फोटो आहेत ते ट्विट केलेले आहेत आणि IGचे व्हिडिओ दत्तात्रय कराळे यांचे व्हिडिओ आणि फोटो ट्विट केलेले आहेत आणि त्यांची देखील चौकशी करावी अशी त्यांची मागणी केलेली आहे। मला वाटतं मी आधी सांगितलेलं आहे, महाराज म्हटलं की लाखो लोक महाराज म्हटलं, कोणी हात पाळणारे म्हटलं की अनेक लोक त्या ठिकाणी जात नाही असं मी म्हणत नाही, पण हे किती बोंधू आहे, किती खरे आहे, काय आहे हे कोणाला त्यावेळेला कळत नाही। आता आपण बघितलं देशभरच अनेक साधू म्हणत आहेत, त्याच्यामध्ये ते अटक झालेले आहेत, 5-5, 7-7 वर्षाचे सुटत नाही आहेत, पण लाखो त्याचे अनुयायी आहेत। आणि म्हणून त्या सगळ्यांची चौकशी करावी असं होत नाही। आणि म्हणून मला वाटतं दोषी असतील तर नक्की त्यात कारवाई झाली पाहिजे। पण त्यांच्याकडे गेले, त्यांना भेट दिली, फोटो काढला किंवा महाराजांनी त्यांच्याकडून फोटो काढला तर ते सुद्धा दोषी आहेत मला वाटतं असं म्हणता येणार नाही। चौकशी झाली पाहिजे यात दुमत नाही। पण त्यांनी जे कुकर्म केलेलं आहे त्या कर्माला याची साथ होती का, त्यांची काही भागीदारी होती का, मला वाटतं याची चौकशीचा भाग आहे। आणि म्हणून मला असं वाटतं सरसकट सगळ्यांना आपल्याला दोषी पकडता येणार नाही। एकनाथ शिंदे जे आहेत ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित नसल्याने कुठेतरी फडणवीस आणि शिंदेची अंतर वाढल्याची चर्चा आहे। कुठे काय, सगळे सोबतच आहे, प्रत्येक कार्यक्रमाला सोबत आहे। परवासुद्धा आता काल जर ते काही कामानिमित्त येऊ शकले नाही, मुख्यमंत्री मोदीच्या कानावर त्यांनी टाकलेलं होतं, तर यात सोबत गैरसमज होण्याचं कारणच नाही। आता परवाच्याच कार्यक्रमाला 2-3 दिवस झाले सोबतच होते, मुंबईमध्ये मेट्रोच्या कार्यक्रमाला सोबत होते, सगळ्याच कार्यक्रमाला सोबत होते। मग एखाद दिवस जर सोबत नसले तर त्यातून काही अनर्थ म्हणजे कुठला तरी विनाकारण त्याला फाटे फोडण्याची गरज नाही। काहीतरी उगाच काहीतरी मग दोघांमध्ये जमत नाही आहे, काहीतरी
मनमिटाव नाही आहे असं म्हणण्याची गरज नाही. भाऊ, मुक्ताईनगरमध्ये आपले आमदार चंद्रकांत पाटील हे बिबट्याला काठीने मारत आहे, असा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. खडसेंनी सांगितलेलं आहे की त्यांच्यावरती कारवाई करावी, असे खडसेंनी आवाज उठवलेला आहे. कोणाला मारत होते? बिबट्याला काठीने मारत होते. पकडताना काठीने मारण्यात पकडताना हो. मग शेतात हो. बसस्टँडवर इकडची बस बिबट्या स्टँड शिरलेला होती. होता रविवारी. हां मुक्ताईनगरमध्ये बिबट्या शिरला होता रविवारी. म्हणजे जिवंत बिबट्याला मारत होते. हो. त्याला पकडताना, वन विभागाच्या पथकाला नाही मला हे म्हणजे पकडलेलंच ऑफिस आहेत. नाही मी या संदर्भातले चंद्रकांत पाटील याचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत. आता वन विभागाने देखील मला वाटतं या संदर्भातली क्लिप मी बघितलेली नाही. बघूनच मी या ठिकाणी सांगू शकेल.